ही थेट आणि दृश्य आहेत की SIT पथकामध्ये महिला अधिकारी आहेत। त्यासोबतच आपण जर बघितलं तर एकूण या ठिकाणी आता सर्च मोहीम जी आहे ती या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे। पोलीस आतमध्ये जाण्याचा प्रयत्न करतात, SITची टीम आतमध्ये जाण्याचा प्रयत्न सध्या करते। जे मेन गेट आहे या बंगल्याचं ते पूर्णपणे लॉक होतं, त्यामुळे SITच्या टीमला आतमध्ये प्रवेश करता येत नव्हता आणि त्यामुळे अशोक खरात याच्या शेजारी जो बंगला आहे त्या बंगल्यातून या ठिकाणी आता SITची टीम आतमध्ये खरातच्या बंगल्यामध्ये शिरलेली आहे आणि आता आतमध्ये जाण्याचा प्रयत्न SITच्या टीम कडून केला जातोय। सध्या खरात याच्या दरवाजावर SIT टीमचे अधिकारी पोहोचलेले आहेत, मात्र अद्यापही ते दरवाजा त्या ठिकाणी वाजवतायत, मात्र अद्यापही कुणी दरवाजा उघडलेला नाहीये आणि त्यामुळे आतमध्ये कुणी आहे की नाही या सगळ्या संदर्भामध्ये सध्या SITच्या टीम कडून सध्या पाहणी केली जाते। समोर दृश्यांमध्ये जर आपण बघितलं तर पुण्याच्या एका तक्रारदाराने जी तक्रार दिलेली होती अशोक खरात याच्या विरोधामध्ये फसवणुकीची, की आलिशान गाडी अशोक खरात याने त्याच्याकडून घेतलेली होती, ती आलिशान गाडी देखील आपल्याला या बंगल्याच्या आवारामध्ये उभी असल्याचं सध्या बघायला मिळतंय। मात्र या बंगल्यामध्ये कुणी आहे की नाही याबाबत त्यांचे एक वॉचमन देखील काहीही सांगायला तयार नव्हते, त्यांना देखील याबाबत कोणतीही माहिती नाही अशा पद्धतीची प्रतिक्रिया त्यांनी दिलेली होती। आणि त्यानंतर आता SITचं पथक थेट शेजारच्या बंगल्यातून आता या ठिकाणी आतमध्ये अशोक खरात यांच्या बंगल्यामध्ये आतमध्ये शिरलेलं आहे आणि पथकाकडून आता या ठिकाणी नेमकं आतमध्ये घरामध्ये कुणी आहे की नाही याचा शोध घेतला जातोय। हे बघा या दृश्यांमध्ये आपण SITचे जे अधिकारी आहे, SITची टीम आहे ती एका बाजूला त्याच्या बंगल्याच्या बाहेर जे गेट आहे त्या गेटमध्ये येऊन थांबलेली आहे, तर दुसरी जे टीम होती ती शेजारच्या बंगल्यातून अशोक खरात याच्या बंगल्यामध्ये आतमध्ये शिरलेली आहे आणि आता हे महिला अधिकारी देखील या ठिकाणी खरातच्या बंगल्यामध्ये आतमध्ये जाण्याचा सध्या प्रयत्न त्यांच्याकडून केला जातोय। अशोक खरात याला अटक केल्यानंतर खरं तर SITच्या टीमने या ठिकाणी देखील वेळोवेळी येऊन झाडाझडती घेतलेली होती, मात्र त्यानंतर आता या बंगल्यामध्ये या घरामध्ये अशोक खरात किंवा त्याची पत्नी किंवा त्याचे कुटुंबीय आहेत का याविषयी नेमकी माहिती जी आहे ती SIT टीमला देखील मिळू शकलेली नाही आणि त्यामुळेच SITची टीम आता आतमध्ये जाण्याचा आणि घरामध्ये कुणी आहे की नाही याचा शोध घेण्याचा प्रयत्न करत आहे। कल्पना खरात यांना अटक करण्याची शक्यता